पहाटेचे 5:30 वाजले होते. ऑक्टोबरच्या गुलाबी थंडीत पारगाव अजून भुताटकी सारख्या शांततेत झोपलेले होते. गावच्या वेशीबाहेर असलेल्या शेकडो वर्ष जुन्या वाड्याच्या झाडाखाली धुक्याची दाट साचलेली चादर पसरली होती. त्या पारंब्याच्या जंगलात वडाच्या पारोशावर 3 खाणींचा स्वच्छ घासून पुसून ठेवलेला ॲल्युमिनियमचा डब्बा शांतपणे ठेवला होता. गावात गेले 6 महिने हाच पायंडा पडला होता. रोज सकाळी तो डब्बा तिथे असायचा. दुपारी 9-10 वाजेपर्यंत तो गायब व्हायचा. डबा ठेवतो कोण आणि उचलतो कोण याचे उत्तर पारगावच्या कोणाकडेच नव्हते. अहो समीर भाऊ, नका जाऊ तिकडं, अंगाला काटा येतो बघून, परवा सुभानराव सांगत होते. त्या डब्यात करणीचं सामान असते. कोणीतरी अघोरी विद्या करते वडाच्या झाडाखाली. समीरने आपल्या ट्रॅक पॅन्टच्या खिशात हात घातले आणि पायाची गती मंदावली. त्याला सांगणारा गावाचा पोऱ्या गण्या होता. समीर IT कंपनीत कामाला होता. गेले 2 महिने वर्क फ्रॉम होम करत पारगावच्या आपल्या जुन्या वाड्यात राहणीला आला होता. शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणाऱ्या समीरला या कर्मी भाकर गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. गण्या, सकाळी सकाळी डोक्याचा भुगा करू नकोस. अघोरी विद्या करणारा माणूस रोज स्वच्छ ॲल्युमिनियमचा डब्बा घासून आणून ठेवेल का? डोके ठिकाणावर आहे का तुझे? समीरने जरा उपहासाने विचारले. तुम्हाला हसायला काय जाते साहेब, पण म्हातारे कोतारे म्हणतात त्या डब्याला ज्यानं हात लावला त्याच्या पाठीमागे अरिष्ट लागते. गण्या भीतीपोटी लांबच उभा राहिला. समीर वडाच्या झाडाजवळ गेला. त्याने आजूबाजूला पाहिले. वडाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या पारंब्या वाऱ्याने हळूहळू हलत होत्या. डब्यावर कोणताही पत्ता नव्हता, कोणतेही नाव नव्हते. फक्त त्याच्यावर पांढऱ्या सुती कपड्याची छोटी घडी घातलेली होती. तितक्यात मागून एका खोगर वजनदार पायांचा आवाज आला. समीरने मागे येऊन पाहिले. त्याचे वडील आनंदराव देशमाने उभे होते. हातात काठी, खांद्यावर उपरणं आणि चेहऱ्यावर नेहमीसारखे कडक अथांग गांभीर्य. समीर, इथं काय करतोस सकाळी सकाळी? आनंदरावांचा आवाज छातीतून आला. काही नाही बाबा, तो डब्बा पाहत होतो. रोज कोण ठेवतो इथं? समीरने विचारले. आनंदरावांची नजर क्षणभर त्या डब्यावर स्थिरावली. त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यात एक सूक्ष्म थरथर उमटली. पण पुढच्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरले. गावातल्या रिकाम टेकड्या अफवावर लक्ष देऊ नकोस, घरी चल, वारंवार. आनंदराव पुढे निघून गेले. पण समीरच्या तीक्ष्ण नजरेत एक गोष्ट टिपली होती. त्या डब्याकडे पाहताना त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर एक अथांग निशब्द वेदना होती. त्या रात्री समीरला झोप लागली नाही. त्यांच्या डोक्यात फक्त ॲल्युमिनियमचा डब्बा फिरत होता. जर गावातले सगळे लोक त्या डब्याला शोधही नव्हते तर मग सकाळी 10 वाजता तो डब्बा गायब कसा व्हायचा? तो नक्की जातो कुठे? पहाटे 3 वाजता समीर उठला. अंगात जॅकेट घातले, मोबाईलची फ्लॅशलाईट बंद ठेवली आणि हळूच घराचे दार उघडून बाहेर पडला. ऑक्टोबरची थंडी अंगात धुनत होती. वडाचे झाड अंधारात एखाद्या राक्षसासारखे पसरलेले दिसत होते. समीर वडाच्या खोडामागे घनदाट पारंब्याच्या सावलीत लपून बसला. वेळ सरकत होती. 4:45, 5, 5:15. अचानक रस्त्यावरून पैंजणाचा चमचम असा आवाज आला नाही किंवा कोणाच्या मोठ्या पावलांचा आवाजही आला नाही. फक्त वाळलेल्या पानावरून कोणीतरी हळूच चालत आल्याचा करकर असा बारीक आवाज झाला. समीरने श्वास रोखला. धुक्यातून एक वृक्ष वाकलेली आकृती पुढे आली. अंगावर जुनी सुती साडी, डोक्यावरून घेतलेला पदर. त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या हातात तिची पांढरी कापडी पिशवी होती. तिने अत्यंत आदराने जणू काही मंदिरात मूर्ती समोर नैवेद्य ठेवावा तशा हळुवारपणे तो ॲल्युमिनियमचा डब्बा पारोशावर ठेवला. तिने वडाच्या झाडाला हात जोडले. एक क्षण मान खाली घालून ती तिथेच उभी राहिली आणि मग पुन्हा माघारी फिरली. समीर पारंब्याच्या आडातून बाहेर आला. तो अत्यंत शांतपणे पावलांचा आवाज न करता त्या आकृतीचा पाठलाग करू लागला. ती स्त्री मुख्य रस्त्याने न जाता गावाच्या मागील बाजूस असलेल्या परीट गल्लीत शिरली. तिथे असलेल्या एका पडक्या जुन्या
कौलारू घराचे लाकडी दार तिने हळूच उघडले आणि ती आत गेली. दाराच्या पटीतून दिव्याचा अंधुक पिवळा प्रकाश बाहेर येत होता. समीर त्या दाराजवळ आला. त्याने पटीतून आत पाहिले. आत 65 वर्षाच्या वृद्ध महिला बसल्या होत्या. दिवा लावून त्या शेगडीसमोर शांतपणे बसल्या होत्या. समीरने दारावर हलकी थाप मारली. कुणी आहे का? दार उघडले. त्या वृद्ध महिलेने दारात उभ्या असलेल्या समीरकडे पाहिले. दिव्याच्या प्रकाशात समीरचा चेहरा दिसताच त्या स्त्रीच्या हातातील काडेपेटी खाली पडली. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. समीर, तू अगदी आनंदासारखा दिसतोस रे तू. त्याचा आवाज कापत होता. समीर चक्रावला. आनंदा हे त्याच्या वडिलांचे म्हणजे आनंदरावाचे लहानपणचे नाव होते. गावात या नावाने त्यांना हाक मारणारे आता कोणीच उरले नव्हते. तुम्ही कोण आहात आजी? आणि तुम्ही रोज सकाळी वडाच्या झाडाखाली डब्बा का ठेवता? समीरने आता पाऊल टाकत विचारले. ती स्त्री खाली बसली. त्यांनी हाताने तोंड झाकून घेतले. मी तुझ्या बापाची मोठी बहीण आहे रे बाळा, तुझी सीता आत्या. समीरच्या पायाखालची जमीन घसरली. त्याला लहानपणापासून सांगण्यात आले होते की त्याचे वडील एकुलते एक आहेत. त्याला कोणतीही आत्या नाही. पारगावच्या देशमान्य कुटुंबात कोणत्याही स्त्रीचा उल्लेख कधी झाला नव्हता. आत्या, पण बाबांनी तर मला कधीच सांगितले नाही, समीर थरथरत्या आवाजात म्हणाला. सीता अक्कांनी डोळे पुसले. भिंतीवर लावलेल्या एका खूप जुन्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोकडे त्यांनी इशारा केला. फोटोत एक तरुण मुलगी आणि तिच्या शेजारी लहानगा आनंदराव उभा होता. 25 वर्षे झाली रे या गोष्टीला, सीताक्का सांगू लागल्या. तुझ्या आजोबांच्या वेळेस जमिनीचा मोठा वाद झाला. मी ज्या घरात लग्न करून गेले त्या घराण्याचा आणि देशमाने घराण्याचा वैर निर्माण झाला. तुझ्या बाबांचा हट्ट होता की मी त्या घराण्याशी संबंध तोडावा, पण माझ्या नवऱ्याची काही चूक नव्हती. मी दोघांच्या मध्ये भरडले गेले. शेवटी तुझ्या बाबांनी माझ्याशी सगळे नाते तोडले. आजपासून माझी बहीण मेली असे सांगून त्यांनी घराचे दरवाजे बंद केले. मग तुम्ही गावातच राहता? समीरने विचारले. माझे हे वडा माझे सासरे देऊन गेले होते. नवरा गेल्यावर मी इथं एकटीच राहते. मला कोण नव्हते. फक्त रक्ताचं नातं सहज तुटत नाही बाळा. तुझ्या बाबांना 3 वर्षापूर्वी मोठा साखरेचा आजार झाला. त्यांना वेळेवर आणि पथ्याचं जेवण मिळत नाही हे मला कळलं. तुझी आई वारल्यापासून ते एकटेच राबतात शेतात. समीरच्या छातीत धडधड वाढली. म्हणजे तो डब्बा? होय. सीताक्काचा आवाज हळवा झाला. माझ्या भावाला साखरेच्या आजारात काय चालतं काय नाही हे मी डॉक्टरांकडून विचारलं. रोज सकाळी 4 वाजता उठून मी सेंद्रिय बाजरीची भाकरी, मेथीची भाजी किंवा कारल्याची चटणी बनवते. त्या डब्यात भरून झाडाखाली ठेवते. मला माहित आहे मी समोर गेले तर तुझा बाप तो घास शिवणारही नाही, म्हणून मी अंधारात गुपचूप ठेवून येते. समीर तिथून गेला होता, पण त्याच्या डोक्यात अजूनही कोडे सुटले नव्हते. पण आत्या, तो डबा सकाळी गायब कसा होतो? तू उचलतो कोण? सीताक्कांनी मान खाली घातली. तो डब्बा तुझा बापच उचलतो रे. समीरच्या डोळ्यासमोर एक मोठा धक्का बसला. काय बाबा? होय समीर, सीताक्का सांगू लागल्या. पहिला महिना तो डबा तिथेच पडून राहायचा. मला वाटायचं तुझा बाप तो फेकून देईल, पण एका दिवशी मी लांबून पाहिलं. सकाळी 6 वाजता जेव्हा तुझा बाप शेतात जायला निघतो तेव्हा तो वडाच्या झाडाजवळ थांबतो. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो डब्बा उचलतो, आपल्या पिशवीत ठेवतो आणि शेतात जाऊन तो डब्बा उघडतो. सीताक्काच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहू लागले. त्याला पहिल्याच दिवशी कळालं होतं की ही भाकरी त्याच्या बहिणीच्या हातची आहे, कारण मी भाकरीवर हाताच्या बोटांची तशीच घडी घालते जशी आमची आई घालायची. तो रोज तो डब्बा खातो रे बाळा. रिकामी झालेली भांडी तो दुपारी परत तिथेच ठेवून जातो. गेल्या 2 वर्षापासून आमचा हा खेळ सुरू आहे. तो माझ्याशी बोलत नाही, मी त्याच्या समोर जात नाही, पण तो माझ्या हातचा घास खातो आणि मी त्याच्या भुकीची काळजी घेते. समीर तिथेच जमिनीवर बसला.
त्याच्या वडिलाचा कडवा अहंकार आणि त्या अहंकाराच्या मागे लपलेली भावाची अथांग भूक आणि दुसऱ्या बाजूला कोणतीही प्रसिद्धी, कोणतेही नाव न मागता रोज पहाटे उठून भावासाठी अन्न शिजवणारी ही एक निष्पाप आत्या. 25 वर्षाचा दुरावा एका ॲल्युमिनियमच्या डब्याने पुसून टाकला होता, पण जगाच्या नजरेत ते अजूनही सुटलेले होते. समीरने आत्याचे दोन्ही हात हातात घेतले. आत्या, हा लपंडाव आता बंद करायचा. नको रे समीर, सीताक्का घाबरल्या. तुझ्या बापाला कळलं की तुला हे सगळं माहिती झाले तर तो डब्बा खायचा बंद करेल. तो खूप हट्टी आहे रे. तुम्ही काळजी करू नका आत्या. समीरच्या डोळ्यात एक दृढ निश्चय होता. आता हा डब्बा वडाच्या झाडाखाली नाही तर देशमान्याच्या वाड्यातल्या पाटावर ठेवला जाईल. 5वा दिवस उजडला. नेहमीप्रमाणे पहाटे 5:30 वाजता वडाच्या झाडाखाली तो डब्बा ठेवला गेला होता. सकाळी ठीक 6 वाजता आनंदराव हातात काठी आणि खांद्यावर उपरणी घेऊन शेताकडे जायला निघाले. त्यांचे पाऊल नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाजवळ आले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. रस्ता मोकळा होता. धुकं दाट होतं. आनंदरावांनी खाली वाकून तो ॲल्युमिनियमचा डब्बा उचलण्यासाठी हात पुढे केला, पण आज तो डब्बा एकटा नव्हता. डब्याच्या दुसऱ्या बाजूने एका थरथरत्या सुरकुतलेल्या हाताने तो डब्बा धरला होता. आनंदरावाची नजर गेली. समोर सीताक्का उभ्या होत्या. 25 वर्षानंतर बहिणीचा चेहरा इतक्या जवळून आनंदरावाच्या समोर आला होता. सीताक्काचे डोळे पाण्याने भरले होते. अंगावरची सुती साडी वाऱ्याने हलत होती. आनंदराव थिजले. त्यांचा हात डब्यावरच गोठला. त्यांचा अहंकार, त्यांचा राग, त्यांची वर्षानुवर्षाची जड झालेली प्रतिष्ठा, सगळे काही एका क्षणात गळून पडले. आनंदा, सीताक्काच्या तोंडून 25 वर्षानंतर तो शब्द बाहेर पडला. किमान आज तरी माझ्या समोर भाकरी खाशील का रे? किती दिवस लपून खाणार? आनंदरावाच्या हातातली काठी खाली पडली. ते काटक, कडक शिस्तीचे आनंदराव, ज्यांनी गावात कोणासमोर कधी मान झुकवली नव्हती, ते आज आपल्या मोठ्या बहिणीसमोर एखाद्या लहान बालकासारखे खचले. त्यांच्या डोळ्यातून साचलेला अश्रूंचा धबधबा बाहेर आला. सीता, आनंदरावाचा आवाज फुटला. पारंब्याच्या मागून समीर पुढे आला. तो शांतपणे हे दृश्य पाहत होता. आनंदरावांची सीताक्काचे पाय धरले. मला माफ कर ग ताई, मी पापी आहे. माझ्या अहंकारापोटी मी तुला 25 वर्ष दूर ठेवलं, पण तुझा हा घासानेच मला आजपर्यंत जीवन ठेवले ताई. सीताक्कांनी खाली वाकून आपल्या भावाला उठवले. त्यांनी आनंदरावाच्या डोक्यावरून हात फिरवला. अरे वेड्या, भाऊ जितकाही हट्टी असला तरी बहीण त्याला उपाशी मरू देते का कधी? चल घरी, चल आता. आनंदरावांनी तो डब्बा स्वतःच्या हातात घेतला आणि सीताक्काचा हात धरला. सूर्याची पहिली सोनेरी किरणे वडाच्या झाडाच्या पारंब्यामधून खाली उतरली होती. धुक्याची चादर हळूहळू वितळत होती. 25 वर्षाचा दुरावा, राग आणि गैरसमज त्या वडाच्या सावलीत कायमचे भस्म झाले होते. समीर मागे चालत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य होते. पारगावच्या वडाच्या झाडाखाली आता रोज सकाळी कोणताही गूढ डब्बा ठेवला जाणार नव्हता, कारण प्रेमाच्या, वात्सल्याच्या आणि आपुलकीचा तो घास आता घरातल्या एकाच पानावर एकत्र बसून खाल्ला जाणार होता. तुम्हाला ही कथा कशी वाटली? अशा परिस्थितीत तुम्ही काय केले असते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा.